जय जय रघुवीर समर्थ। आमच्या ऋषींनी वर्षानुवर्ष गिरीकंदरामध्ये राहून तपश्चर्या करून तपस्व्याचं जीवन जगून जे सिद्धांत मांडलेले आहेत, जो प्रयोग केलेला आहे त्याला तोड नाही। त्यामध्ये त्यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत, सिद्धांत काढलेले आहेत, त्यातला एक सिद्धांत आहे त्रिगुणाचा विचार। सत्व रज आणि रजतमा आणि सत्व येण्याची चाले जीवित्व। समर्थ म्हणतात मुळी देह त्रिगुणांचा। हे शरीर जे आहे हे त्रिगुणात्मक आहे आणि जगाचे सगळे व्यवहार जे आहेत या त्रिगुणानुसार चाललेले आहेत। तुम्ही बघा, थोडंसं निरीक्षण करा, तुमच्या असं लक्षात येईल की संबंध पृथ्वीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या तिनांनी भरलेल्या आहेत। दिवसाचं विश्लेषण करा, इथं सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे। सकाळ सत्वगुणाचं प्रतीक आहे, दुपार रजोगुणाचं प्रतीक आहे, रात्र तमोगुणाचं प्रतीक आहे। सकाळी उठलं की प्रत्येकाला वाटतं जरा आंघोळ वगैरे करावी, व्यायाम करावा, थोडा दासबोध वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, रामकृष्णाचं वचनामृत वाचावं। मग एकदा ते सगळं झालं की दिवसभर नाना उलाढाली कराव्याशा वाटतात। इकडं जाऊ, तिकडं जाऊ, इकडं काम आहे, बँकेत काम आहे, तिकडं पैसे मिळवायचे आहेत, इकडं व्यापार करायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे। दिवसभर मनुष्य रजोगुणात्मक असतो। संध्याकाळी घरी आला की इतका तो थकलेला असतो, केव्हा एकदाचं जेवण करीन आणि आडवा होईन, म्हणजे रात्रभर झोपावंसं वाटतं। झोप हे तमोगुणाचं प्रतीक आहे। नुसत्या दिवसाची विभागणी केली तर सकाळ, दुपार आणि रात्र त्रिगुणात्मक आहे। मानवी जीवनाचा विचार करा, इथं बालपण आहे, इथं तारुण्य आहे, इथं वार्धक्य आहे। बालपण जे आहे ते सत्वगुणाचं प्रतीक आहे। लहान मूल पाहिलं केलेच बरं वाटतं, झटकन त्याला कडेवर घ्यावं असं वाटतं, त्याचा पापा घ्यावा असं वाटतो, त्याला एखादा टप्पू मारावा असं वाटतो, त्याच्याशी खेळावं असं वाटतं। लहान मूल जे आहे ते लगेच आकर्षित करून घेतं। तारुण्य जे आहे ते रजोगुणाचं प्रतीक आहे। म्हातारपण जे आहे, इच्छा खूप आहेत पण शक्ती नाही, तमोगुणाचं प्रतीक आहे। क्रियाशीलता संपली। प्रत्येक गोष्ट जी आहे, इथं ऋतू जर पाहिले, पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे। उन्हाळा हे तमोगुणाचं प्रतीक आहे, पावसाळा हे रजोगुणाचं प्रतीक आहे आणि हिवाळा हे सत्वगुणाचं प्रतीक आहे। म्हणून हिवाळ्यामध्ये आरोग्य चांगलं असतं। बघा, तुम्ही डॉक्टर लोकांना विचारा, हिवाळा असलं की त्यांचा सध्या सीझन नाही आहे, हिवाळ्यात कमी माणसं आजारी पडतात, त्यांचं आरोग्य चांगलं असतं। हिवाळ्यात माणसं नवे संकल्प सोडतात, व्यायाम करावं असं वाटतो। म्हणून मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना जो आहे ना तो नेमका डिसेंबरात येतो, हिवाळ्यामध्ये। भगवंताने म्हटलंय ऋतूंमध्ये मी तो, याच्यामध्ये मी तो आहे, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे। फिजिक्समध्ये अणूचं विच्छेदन जेव्हा केला तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे 3 घटक सापडले। इलेक्ट्रॉन जो आहे तो क्रियाशील आहे, न्यूट्रॉन जो आहे तो निगेटिव्ह आहे, स्थितिशील, आणि प्रोटॉन जो आहे तो विटनेस आहे, साक्षी आहे। इलेक्ट्रॉन म्हणजे रजोगुण, प्रोटॉन म्हणजे सत्वगुण आणि न्यूट्रॉन म्हणजे तमोगुण। 3 गुणांनी सगळं भरलेलं आहे। जीवनात विचार केला, उत्पत्ती, स्थिती आणि संहार। उत्पत्ती म्हणजे रजोगुण, स्थिती म्हणजे सत्वगुण, संहार म्हणजे तमोगुण। आणि या तिन्हींचे देव आहेत, उत्पत्तीचा ब्रह्मदेव, स्थितीचा भगवान विष्णू आणि संहाराचं डिपार्टमेंट भगवान शंकर। इंग्रजीमध्ये देव शब्द जो आहे गॉड, GOD, जी म्हणजे जनरेशन, उत्पत्ती, O म्हणजे ऑर्गनायझेशन, स्थिती, D म्हणजे डिस्ट्रक्शन, विनाश। संबंध जगत जे आहे ते त्रिगुणात्मक आहे। आपण त्रिगुण, मुळी देह हा त्रिगुणाचा, आपला देह जो आहे तो त्रिगुणात्मक आहे। कधी आपल्यावरती रजोगुणाचा प्रभाव असतो, कधी सत्वगुणाचा प्रभाव असतो, कधी तमोगुणाचा प्रभाव असतो। जेव्हा सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा असं वाटतं अरे आता ते दासबोध पारायणाला आपण बसावं। तेव्हा मग सगळं लक्ष असतं, गावात कोण सत्पुरुष आलेले आहेत, कुठे दासबोध पारायण चाललेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी केव्हा येणार आहे, आळंदीला केव्हा जायचं आहे, पंढरपूरची यात्रा केव्हा आहे, सगळं लक्ष जे असतं ते त्या ठिकाणी असतं। भागवत सप्ताह केव्हा आहे, ज्ञानेश्वरचं पारायण केव्हा आहे, सगळं लक्ष भगवंताकडे। सत्वगुणाचा प्रभाव, रजोगुणाचा प्रभाव असला की सगळं लक्ष जे आहे ते भौतिक जगताकडे, इंद्रियांच्या पातळीवर या जीवनाकडे असतं।
आणि तमोगुणी मनुष्य असतो त्याच्या मनामध्ये सतत कोणाच्या तरी विनाशाचं प्लॅनिंग चालू असतं, कोणाचा काटा कसा काढावा, सतत हिंसा, द्वेष, मत्सर अशा प्रकारचं त्याचं जीवन असतं. म्हणून तमोगुणी माणसाचं जीवन जे आहे ते पशुच्या पातळीवरलं आहे, पूर्ण इंद्रियाच्या पातळीवरलं. आहार, निद्रा, भय, मैथून याच्यामध्ये तमोगुणी मनुष्य अडकलेला आहे. विचारांच्या पातळीवरती जगतो. त्याला मनस्थित जे आहे, मन जे आहे ते क्रियाशील झालेलं आहे, मनाचा विकास झालेला आहे. रजोगुणी मनुष्य हा मनाच्या पातळीवरती जगतो, थोडा विचार करतो. रजोगुणी माणसाकडे थोडा विचार आहे, थोडा विवेक आहे ते सगळं स्वार्थासाठी आहे. पण तरी पशुपेक्षा रजोगुणी माणसाची अवस्था जी आहे ती जास्त उन्नत आहे. सत्वगुणी मनुष्य जो आहे तो आत्म्याच्या पातळीवरती जीवन जगत असतो. म्हणून तमोगुणी मनुष्य पशुसारखा, रजोगुणी मनुष्य माणसासारखा आणि सत्वगुणी मनुष्य संतासारखा असतो. जीवनाचे 3 स्तर आहेत. हा जीवनाचा क्रमविकास आहे. आपल्या सगळ्यांच्या पुढे नेहमी प्रश्न असतो की मला पारमार्थिक व्हायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. मी आध्यात्मिक व्हायचं म्हणजे काय व्हायचं. मी आध्यात्मिक व्हायचं याचा अर्थ मला सत्वगुणी व्हायचं आहे. सत्वगुण हा माझा स्वभाव असला पाहिजे आणि रजतम जे आहेत ते मी जरुरीपुरता वापरले पाहिजेत. या ठिकाणी एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की समर्थाने म्हटलंय मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रजतमाचा, रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व. याचा अर्थ फक्त सत्वगुण पुरेसा नाही, रजोगुण आणि तमोगुण सुद्धा आवश्यक आहेत. गुण हे शस्त्रांसारखे आहेत, वेपन, ते वापरता आले पाहिजेत. किती प्रमाणात वापरायचे आणि कसे वापरायचे ते कळलं पाहिजे. आता भाजी जर करायची असेल तर त्याला तिखट आणि मीठ सुद्धा आवश्यक आहे. पण तिखट आणि मीठ याचं प्रमाण ठरलेलं आहे. जेवढी भाजी चिरलेली आहे, कुंडा भरून भाजी आहे, मग कुंडा भरून मीठ टाकणार का, कुंडा भरून तिखट टाकणार का. एका बाईने प्रवचन ऐकलं आणि प्रवचनामध्ये त्या प्रवचनकाराने समतेचं फार महत्त्व सांगितलं. समता, ममता नको म्हटले, समता पाहिजे. शेवटी ममता आणि समता सारखेच आहेत. त्यांनी समतेचं वर्णन ऐकलं आणि त्या बाई घरी गेल्या आणि नवऱ्याने सांगितलं आज म्हटले बरेच दिवसात तू मुगाच्या डाळीची खिचडी खाल्ली नाही, तर तू खिचडी कर म्हटले मुगाच्या डाळीची. ती बाई म्हटली बरं. समता नुकतंच ऐकलं होतं. ज्या भांड्यात तांदूळ तेवढंच भांडं मूग डाळ, तेवढेच भांडं तेल, तेवढंच भांडं तिखट, तेवढंच भांडं मीठ. समता. आता ती खिचडी कशी झाली असेल आपण कल्पना करू शकतो. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण जे आहे ते ठरलेलं आहे. त्याचं प्रमाण जे आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. रजगुण आणि तमोगुण या सुद्धा गोष्टी जीवन धारण्यासाठी आवश्यक आहेत. साधं उदाहरण घ्या, झोप आहे. झोप जीवनाला आवश्यक आहे की नाही. एक रात्र जर आपली झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्या चिडचिडीचा किती लोकांना त्रास होतो आपल्याला माहिती आहे. आपण जर शांत झोपलेलो असू, आपल्याला जर व्यवस्थित विश्रांती मिळाली असली तर दुसऱ्या लोकांचं ठीक आहे, नाही तर काही खरं नाही. म्हणजे जीवन जगण्यासाठी निद्रा तमोगुण जरी असला तरी आवश्यक आहे, पण निद्रा प्रवचनाच्या वेळेला आवश्यक नाही. म्हणजे कुठलाही गुण जो आहे तो आवश्यक असला तर तो केव्हा असला पाहिजे ते समजावून घेतलं पाहिजे. त्याचं प्रमाण ठरवलं पाहिजे, त्याची वेळ ठरवली पाहिजे, त्याचा प्रकार ठरवला पाहिजे. म्हणजे मग रजोगुण आणि तमोगुण सुद्धा फायदेशीर आहे. एखादा मनुष्य दारू पिऊन रस्त्याने चाललेला आहे आणि तो एखाद्या मातेची किंवा भगिनीची छेडछाड करतो आहे, अशा वेळेला मी जर शांततेचा आणि अहिंसेचा पुरस्कार करत असेल तर तिथं शांतता आणि अहिंसा हा दोष आहे. तिथे मी त्या माणसाला दापलं पाहिजे, हडसलं पाहिजे. आणि तो ऐकत नसेल तर त्याला 2 मुस्काडीत मारण्यात किंवा पुरुषार्थ माझ्यामध्ये असला पाहिजे. त्याला 2 मुस्काडीत मारणं जर मला शक्य नसेल तर 4 लोकांना गोळा करणं, पोलिसाला हाक मारणं, भोवतालच्या लोकांची मदत घेणं आणि त्याचा बंदोबस्त करणं मला आवश्यक आहे. इथं जर मला चीड येत नसेल, इथं जर मला राग येत नसेल तर तो सत्वगुण नाही आहे, ती सद्गुण विकृती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शब्द आहे सद्गुण विकृती. म्हणजे रज आणि तम हे सुद्धा एका विशिष्ट प्रमाणामध्ये आवश्यक आहे. आनंदराव आठवलेंनी त्यांच्या एका प्रवचनात सांगितलं काळा रंग चांगला का पांढरा रंग चांगला. आनंदराव म्हटले दात असेल तर पांढरा रंग चांगला, डोक्यावरले केस असतील तर काळा रंग चांगला. पुढे बसणं चांगलं का मागे बसणं चांगलं. सिनेमा असेल तर मागे बसणं चांगलं, नाटक असेल पुढे बसणं चांगलं. सगळं सापेक्षतेने ठरेल.
वेळ प्रसंगी रजोगुण आणि तमोगुण जो आहे तो सुद्धा आवश्यक आहे, पण त्याची आवश्यकता जी आहे ती नीट समजावून घेतली पाहिजे, त्याचं प्रमाण जे आहे ते नीट समजावून घेतलं पाहिजे आणि त्याची उपयोगिता जी आहे ती बरोबर आपल्याला वापरता आली पाहिजे. तिन्ही गुण जे आहेत ते वेपन्स आहेत, आपल्याला ती नीट वापरता यावेत. जसा हा चष्मा आहे, मला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा मी चष्मा घालतो आणि वापरतो. रात्री मला झोपायचं असेल मी चष्मा काढतो आणि झोपतो आणि स्वप्न व्यवस्थित दिसतात चष्म्याशिवाय. हे काय चष्म्याची आवश्यकता नसते त्याच्यासाठी, पण चष्मा फार चांगला आहे उपयोगी म्हणून झोपेत सुद्धा चष्मा वापरला तो फुटून जाण्याची शक्यता आहे, तुटून जाण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती जवळ करता आली पाहिजे आणि काम झाल्यानंतर बाजूला ठेवता आली पाहिजे. फाउंटन पेन आहे, जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा हातात घेतलं, काम संपलं, स्टँडला लावून दिलं. घड्याळ आहे, जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा घड्याळाकडे पाहिलं, जेव्हा आवश्यकता नाही आहे नाही पाहिलं. प्रवचन आहे, 8ला बरोबर संपवायचं आहे म्हणून अधूनमधून घड्याळाकडे लक्ष असणं आवश्यक आहे, पण ते प्रवचन करायचं असलं पाहिजे श्रोत्यांचं. केव्हा हा बाबा संपवतोय, केव्हा एकदाचे 8 वाजतायत, अजून अर्धा तास तरी बसलं पाहिजे, मी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आपण सगळेजण जप करत असू तर जप करताना घड्याळाची आवश्यकता आहे का? ध्यानाला बसला असताना घड्याळाची आवश्यकता आहे का? मग ध्यानाला बसला असताना आणि जपाला बसला असताना किती वेळ गेला हे आपल्याला कळता सुद्धा कामा नये, तिथं घड्याळाची आवश्यकता नाही आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू जी आहे तिचं मूल्य आहे आणि प्रत्येक वस्तू जी आहे तिची मर्यादा आहे. तिन्ही गुण तसेच त्या त्या वेळेला त्या त्या प्रमाणामध्ये ते आपल्याला वापरता आले पाहिजेत. समर्थांनी एक स्वतंत्र त्यांचा विचार मांडलेला आहे. त्यांनी रजोगुणाचे 2 भाग पाडलेले आहेत, एक शुद्ध आणि दुसरा शबळ. शुद्ध रजोगुण आणि शबळ रजोगुण. शुद्ध रजोगुणाला पारमार्थिक म्हटलेलं आहे आणि शबळ रजोगुणाला सांसारिक म्हटलेलं आहे. थोड्या तिन्ही गुणांच्या व्याख्या समजावून घेऊ, म्हणजे ह्या 4 जे त्याच्यातनं गोष्टी तयार होतात ते आपल्या लक्षात येईल. 3 गुणांच्या वरनं 4 गोष्टी तयार होतात, कारण रजोगुणाचे 2 भाग झाले. म्हणजे आता लक्षात घ्या, तमोगुण, शुद्ध रजोगुण, शबळ रजोगुण आणि तमोगुण 4 वर्ण जे आहेत ते आता तयार झाले. भगवंताने म्हटलेलं आहे चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः. 4 वर्ण जे आहेत ते मी गुण आणि कर्म यानुसार निर्माण केलेले आहेत. समर्थाने बरोबर त्याची विभागणी केलेली आहे. सत्वगुण, शुद्ध रजोगुण, शबळ रजोगुण आणि तमोगुण. तमोगुण म्हणजे जागचा हलवत नाही, आळस. आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो तो इकडची काडी तिकडं करणार नाही, त्याला काही सांगू नका, काही उपयोग नाही. तमोगुण. रजोगुण म्हणजे गप्प बसवत नाही, काही ना काही उद्योग पाहिजे. एका कुटुंबात मी 2दा-3दा असं गेलो काही कारणानिमित्तानं, 2-3 महिन्यात, दर महिन्यात एकदा जाण्याचा प्रसंग आला. प्रत्येक महिन्याला मी पाहिलं खुर्च्या बदललेल्या, TV बदललेला, बागेतल्या कुंड्या बदललेल्या. मी तर म्हटले ते नेहमी करता का तुम्ही? नाही म्हटलं, सारखा TV इथं कंटाळा येतो म्हटले, कधी इकडं कधी तिकडं, कधी असं समोर, चेंज पाहिजे म्हटले. खुर्च्या कधी सोफा सेट इकडं कधी तिकडं, कधी खुर्च्या इकडं कधी खुर्च्या अशा, फ्लॉवर पॉट कधी इकडं कधी तिकडं, सारखा चेंज पाहिजे काहीतरी. गप्प बसवत नाही रजोगुणी मनुष्य. सुट्टी असली की तो काहीतरी उद्योग काढणार, कामं उकरून काढणार. जागचा हलत नाही तमोगुण, गप्प बसवत नाही रजोगुण. केव्हा गप्प बसावं आणि केव्हा हालचाल करावी हे बरोबर माहिती आहे. या संतुलित अवस्थेला सत्वगुण म्हणतात. आणि ह्या 3 गुणावरनं 4 वर्ण तयार झालेले आहेत. जो शबळ रजोगुण आहे तो पारमार्थिक म्हटलेला आहे, सांसारिक म्हटलेला आहे. आणि जो शुद्ध रजोगुणी आहे तो पारमार्थिक म्हटलेला आहे. रजोगुण म्हणजे गप्प बसत नाही, काहीतरी कर्म पाहिजे. पण त्या कर्माचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक कर्म जे आहे ते स्वार्थासाठी आहे, त्याला समर्थ शबळ रजोगुण म्हणतात. तुरुंगामध्ये सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा तुरुंगात सावरकरांनी घायपात्याचा काटा घेऊन चुन्याच्या भिंतीवरती सगळं कमला नावाचं महाकाव्य लिहून काढलं. ते कंठस्थ केलं आणि तुरुंगातनं सुटल्यानंतर हे कमला नावाचं महाकाव्य जे आहे ते त्यांनी सगळं उतरवून काढलं. तुरुंगातही सावरकर गप्प बसले नाहीत. त्यांनी साक्षरता मोहीम सुरू केली आणि ज्या कैद्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, त्या कैद्यांसाठी सावरकरांनी साक्षरतेचे वर्ग सुरू केले.
तेवढ्यावर सावरकर थांबले नाहीत. त्यांनी त्या बारीच्या विरुद्ध आंदोलन केलं, इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं आणि आम्हाला ग्रंथालय असलं पाहिजे, ज्या लोकांना लायब्ररीची पुस्तकं असली पाहिजेत, ते आंदोलन केलं. तुरुंगामध्ये ग्रंथालय सुरू केलं. आता सावरकर गप्प बसणारा मनुष्य नाही आहे. टिळकांनी तुरुंगामध्ये गीता रहस्य लिहून काढलं. टिळकांनी तुरुंगामध्ये साक्षरतेचे वर्ग घेतले. हा मनुष्य गडबड करणारा आहे, क्रियाशील आहे, पण याची क्रियाशीलता जी आहे ती स्वार्थमूलक नाही आहे, ती समाज कल्याणासाठी आहे. लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. मग आता 4 वर्णांच्या नुसार जो सत्वगुणी आहे तो ब्राह्मण आहे, जो शुद्ध रजोगुणी आहे तो क्षत्रिय आहे, जो शबळ रजोगुणी आहे तो वैश्य आहे, आणि जो शूद्र आहे, जो तमोगुणी आहे तो शूद्र आहे. आता गुणकर्मानुसार 4 वर्ण आहेत. मग तुकाराम महाराज जर सात्विक असतील तर ते ब्राह्मण आहेत. गोरा कुंभार जर सात्विक असेल तर तो ब्राह्मण आहे. सेना न्हावी जर सात्विक असेल तर तो ब्राह्मण आहे. आणि एखादा ब्राह्मण जर दुष्ट मनोवृत्तीचा असेल तर तो शूद्र आहे. आणि त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. रावण आहे. रावण हा मोठा विद्वान पंडित होता. रावण हा ब्राह्मण होता, पण रावण राक्षसांमध्ये गणला जातो. अनेक स्त्रियांवर त्याने अत्याचार केले, अनेकांची संपत्ती त्याने लुटली. रावणाला आपण कधी चांगलं म्हणत नाही. म्हणजे रावण जो आहे तो ब्राह्मण असून सुद्धा तमोगुणी झाला. भगवान बुद्ध, भगवान महावीर हे राजघराण्यातलेत. मुळामध्ये हे क्षत्रिय राजे आहेत, पण त्याने अहिंसेचा पुरस्कार केला आणि ते सत्वगुणी ब्राह्मण झाले. वर्णव्यवस्था जी आहे ती गुणकर्म विभागशः. एखादा शेतकरी कांदा मुळा भाजी खात असेल आणि भगवंताचं भजन करत असेल आणि सात्विक मनोवृत्तीचा असेल तर तो शेतकरी ब्राह्मण आहे. एखादा ब्राह्मण जर पैशाच्या मागे लागलेला असेल तर तो वैश्य आहे. एखादा क्षत्रिय जर भ्याड असेल, भित्र असेल तर तो क्षुद्र आहे. गुण कोणता आहे? आणि म्हणून समर्थांनी ह्या 3 गुणांच्या साहाय्यानं मनुष्याचं सगळं जीवन जे आहे ते व्यापून टाकलेलं आहे. हा महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि कोणकोणत्या गुणाचा प्रभाव असताना माणूस काय काय वागतो त्याचं विवेचन केलेलं आहे. खरोखर आपल्याला जर सत्वगुणी व्हायचं असेल ना, हे 3 समास आपण पुन्हा पुन्हा वाचा. मगाशी म्हटलं की दुसरा दशक जो आहे तो कमीत कमी 50 वेळा वाचला पाहिजे. पहिले 2-6 महिने तेच करायचं, फक्त दुसरा दशक. या दुसऱ्या दशकामध्ये 5वा, 6वा आणि 7वा समास जो आहे तो सत्वरज तमाचा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. पुन्हा पुन्हा हे 3 समास वाचत राहा आणि आपण नेमके काय आहोत आणि आपल्याला कसं बदलता येईल याचा अभ्यास करा. कोणत्या गुणाचा प्रभाव आला म्हणजे मनुष्याला काय वागावंसं वाटतं याचं अतिशय सुंदर चित्रण या 3 समासात समर्थाने केलेलं आहे. म्हणजे मला जर रजोगुणाकडून सत्वगुणाकडे जायचं असेल तर मला सत्वगुण समजावून घेतला पाहिजे. मी जर तमोगुणी असेल, निष्क्रिय असेल तर मला क्रियाशील झालं पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगातला आहे, जो आपल्याला पुढे स्वामी विवेकानंदांच्या आणि समर्थांच्या तत्त्वज्ञानात पाहायला मिळतो. कर्मयोगात स्वामी विवेकानंद म्हणतात, अनेकदा सत्वगुण आणि तमोगुण हे दिसायला सारखे असतात. स्वामींचा शब्द आहे, तमोगुण अनेकदा सत्वगुणाचा मुखवटा धारण करून प्रकट होतो, कारण तमोगुणाला मेकअपची फार गरज असते. मग तमोगुण आपण फार सात्विक आहोत असं दाखवून प्रकट होतो. स्वामी विवेकानंदांनी उदाहरण दिलं आहे, अहिंसा आहे. शूराची पण अहिंसा आहे, भ्याडाची पण अहिंसा आहे. शूर माणसं जेव्हा अहिंसक असतो तेव्हा त्याची अहिंसा ही सत्वगुणी आहे. भ्याड मनुष्य जेव्हा अहिंसेचा पुरस्कर्ता असतो तेव्हा त्याची अहिंसा ही तमोगुणात्मक आहे. एकनाथ महाराजांचं उदाहरण मी नेहमी देतो की एकनाथ महाराज जे आहेत ते पराक्रमी आहेत. आपल्या मराठी संतांमध्ये प्रत्यक्ष तलवार चालवलेले आणि समरांगणावरती लढलेले एकनाथ महाराज हे एकमेव संत आहेत. जेव्हा ते आपल्या गुरूंची सेवा करत होते तेव्हा त्या दौलताबाद किल्ल्यावरती मोगलांचा हल्ला झाला. एकनाथ महाराजांचे गुरु जे आहेत जनार्दन स्वामी हे निजामांच्या सेवेमध्ये होते. मोगलांचा हल्ला झाला आणि ते स्वतः अनुष्ठानामध्ये होते. त्यांनी एकनाथ महाराजांना सांगितलं की तुम्ही हा हल्ला परतवून लावा. नाथ स्वतः घोड्यावरती बसले, हातामध्ये तलवार घेतली, प्रत्यक्ष रणांगणावरती गेले आणि ती मोगलांची फौज जी आहे ती नाथांनी परतवून लावली. एवढे पराक्रमी असलेले एकनाथ महाराज जेव्हा यवन त्यांच्या अंगावरती थुंकला तेव्हा प्रत्येक वेळेला नदीवरती जातात, स्नान करतात आणि परत येतात.
जे नाथ लढले त्यांना यवनाला 2 मुस्कडेच मारता आले असते की नाही? अशक्य होतं का? दुबळे होते म्हणून सहन केलं का? नाथ पराक्रमी होते, योद्धा होते, पण तरीसुद्धा त्या यवनाने थुंकल्यानंतर ते शांतपणे नदीवरती गेले आणि स्नान केलं. आता प्रश्न असा आहे, नाथ शांत होते, पैठणमधले लोक शांत होते का? पैठणमध्ये चर्चा झालेली आहे की काय यवन आहे बघा, एवढा मोठा सत्पुरुष, त्याच्या अंगावरती थुंकतो. लोक नुसते चर्चा करत होते, कृती काहीच करत नव्हते. नाथाने त्या यवनाला मारलं नाही, कारण नाथ सत्वगुणी होते. गावातल्या लोकांनी 2 मुस्कडीत मारायला काय हरकत होती? एकनाथ महाराज हे पैठणमधले धर्माचार्य आहेत, पैठणमधले महान संत आहेत, आणि आपल्या गावातल्या एका महान संताला एक यवन थुंकतो आणि अपमान करतो आहे, त्याला 2 मुस्कडीत मारल्या पाहिजेत गावातल्या लोकांनी. गावातले लोक सुद्धा शांत आहेत. गावातल्या लोकांची शांतता ही तमोगुणातली आहे आणि नाथांची शांतता ही सत्वगुणातली आहे. दिसायला दोन्ही सारखे आहेत, पण दोन्हींमध्ये मूलभूत फरक आहे. म्हणून तमोगुण आणि सत्वगुण जो आहे याच्या सीमारेषा कशावरनं ठरतील? परिणाम आणि हेतू याच्यावरनं ठरतील. समर्थाने तमोगुणाचं लक्षण सांगताना म्हटलंय, युद्ध करणं हा तमोगुण आहे, युद्ध पाहणं हा तमोगुण आहे. रामचंद्रांनी युद्ध केलं, भगवान श्रीकृष्णाने युद्ध केलं, पण ते तमोगुणी होते का? माणसाचं एखादं कर्म तमोगुणी आहे की नाही हे त्या कर्माच्या पाठीमागचा हेतू आणि त्या कर्माचा परिणाम याच्यावरती ठरेल. कृष्णाने युद्ध केलं, रामाने युद्ध केलं, पण परिणाम काय झाला? दुष्टांचं निर्दालन झालं, सज्जनांचं रक्षण झालं. आणि त्यांचा हेतू काय होता? कुठलाही स्वार्थ नव्हता. रावणाचा वध केला, पण रामचंद्रांनी लंकेचं राज्य स्वतःकडे घेतलं नाही. कंसाचा वध केला, पण कृष्णाने मथुरेचं राज्य जे आहे ते स्वतःकडे घेतलं नाही. कौरवांचा विनाश घडवून आणला, पण हस्तिनापूरच्या गादीवरती भगवान कृष्ण बसले नाहीत. समर्थ म्हणतात, राग रागे निघून गेला तो भांड भांडूची मेला. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजवून निघून गेला, तेणे जन पावन केला आपण ऐसा. स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे, आम्ही तेच केलं म्हटले. आम्ही सुद्धा पळून गेलो, लग्न मंडपातून पळून गेलो अगदी. पण केव्हा? संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजवून निघून गेला, तेणे जन पावन केला आपण ऐसा. आम्ही पळालो, पण केव्हा पळालो? मिथ्यत्व लक्षात आल्यानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. मठाचे संन्यासी आपल्यासमोर उदाहरण आहे की सगळे ग्रॅज्युएट आहेत, त्या त्या क्षेत्रामध्ये ते सगळे टॉपला आहेत. जर त्यांनी पैसे मिळवायचं ठरवलं असतं तर त्यांना भरमसाठ पैसा मिळवता आला असता. जर व्यावहारिक जगतात जगायचं ठरवलं असतं तर व्यावहारिक जगतामध्ये ते अतिशय संपन्न आणि भौतिकवादी होऊ शकले असते. पण ह्या सगळ्या गोष्टींचं मिथ्यत्व जे आहे, हा वैराग्याचा संस्कार जो आहे तो बालपणापासून अंतःकरणावरती ठसला असल्यामुळे त्यांनी ठरवलं की याच्यामध्ये आपण अडकायचं नाही. अशा माणसाचं वैराग्य जे आहे ते रचनात्मक आणि भावात्मक वैराग्य. म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून द्यावी. शक्तिशाली आहेत आणि अशा अवस्थेमध्ये वैराग्य सदा सेवे आरण्य तारुण्य काळी. वनवासात जाऊन राहतो, एकांतामध्ये जाऊन साधना करतो, केव्हा? तरुण असताना. म्हणून समर्थ रामदासांनी ह्या संबंध प्रवृत्तीवादाचा पुरस्कार करताना, स्वामीजींनी सुद्धा प्रवृत्तीवादाचा पुरस्कार करताना ते साधन म्हणून मानलेलं आहे आणि साध्य जे आहे ते भगवंताची प्राप्ती आहे. फक्त आपला तमोगुण जो आहे तो तमोगुण धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली आणि साधनेच्या नावाखाली वाढू नये म्हणून ही काळजी घेतलेली आहे. तमोगुणी माणसाचा संसार जो आहे तो काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या अतिरेकाने पूर्ण गंजलेला असतो आणि गांजलेला असतो. रजोगुणी माणसाचा प्रपंच जो आहे तो अनुकूलता आली तर सुख आणि प्रतिकूलता आली तर दुःख असा हिंदोळामध्ये असतो. जोपर्यंत मनासारखं घडतं आहे तोपर्यंत रजोगुणी मनुष्य खुशीत असतो. मनाविरुद्ध घडलं की रजोगुणी मनुष्य जो आहे तो उदास होऊन जातो, मग त्याला विषण्णता येऊन जाते, तात्पुरतं वैराग्य येतं, स्मशान वैराग्य. सत्वगुणी मनुष्य जो आहे तो ह्या सगळ्या घटना घडत असताना आहे तितके देवाचे
ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती, अशा पद्धतीने प्रपंच करत असतो. तो कुठे अडकलेला असत नाही. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, तरीच मग स्वभावे कृपाळू देव. जे आहे ते भगवंताच्या इच्छेने घडत आहे, अशा धारणेमध्ये तो संबंध आपले व्यवहार करत असतो.